नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण मार्केटसाठी वीकली सेटअप कशा पद्धतीचं बनत आहे, येणाऱ्या आठवड्यात मार्केटमध्ये कुठल्या डायरेक्शननं मोमेंटम बनू शकतो आणि मार्केटच्या समोर सध्या जो फॅक्ट बेस्ड डेटा आहे तो काय आहे समजून घेणं गरजेचं आहे। तुम्ही जर फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला बघितलं तर यूएस मार्केटमध्ये पूर्ण फ्लॅट कारभार होताना दिसून आलाय। युरोपियन मार्केटमध्ये देखील कुठेही मोठी हालचाल झालेली नाही। फक्त इंडियाच्या मार्केटचा जर विचार केला तर जवळपास 1% आसपास इंडेक्समध्ये सेलिंग आहे। बँक निफ्टी इंडेक्समध्ये हे सेलिंग एक्सटेंडेड होतं। मित्रांनो, मार्केटमध्ये असं नेमकं सध्या काय सुरू आहे ज्यामुळे मार्केटमधलं सेलिंग जे आहे ते भयंकर येत असल्याचं दिसून येते। ह्याच्या पाठीमागे सर्वात महत्त्वाचं कारण आहे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं कॅश मार्केटमधलं सेलिंग। 24 डिसेंबरला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनी सेलिंगला सुरुवात केलेली आहे। ते आत्तापर्यंत पाठीमागच्या 1 महिन्यात कंटिन्यू ते सेलिंग करत आहेत। फक्त 2 आणि 3 जानेवारीचा जर अपवाद सोडला तर कंटिन्यू त्यांचं सेलिंग येताना दिसून आले। मित्रांनो, हे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा जर मंथली डेटा बघितला जुलै 2025 पासून आता जानेवारी 2026 पर्यंत कंटिन्यू बेसिसवर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर मार्केटमध्ये सेलिंग करत आहेत। त्यांच्या सेलिंगचा आकडा मंथ ऑन मंथ वाढत असलेला दिसून येतोय। मित्रांनो, हे मार्केटमध्ये जे भयंकर असं सेलिंग सुरू आहे, मित्रांनो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचे जे सेलिंग आहे त्याच्या पाठीमागचे काही कारणं आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, जानेवारी महिन्यात जे एफआयजने सेलिंग केलं ह्याच्या पाठीमागचं सर्वात महत्त्वाचं कारण काय असेल तर मित्रांनो रुपया खूप वीक होतोय। तो 91.96 ला जाऊन पोहोचलाय। ग्लोबल मार्केटमध्ये डोनाल्ड ट्रम्पच्या पॉलिसीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अनसर्टनिटी आहे। त्याचबरोबर मार्केटचे अर्निंग रिझल्ट जे आहेत ते देखील खूप खराब येत आहेत आणि ट्रेड डीलच्या संदर्भात देखील अनिश्चितता आहे। यामुळं फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर मार्केटमधून पैसा काढून घेत आहेत आणि त्यांच्या देशामध्ये ते इन्व्हेस्टमेंट करत आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या। त्याचबरोबर मित्रांनो, मार्केटच्या दृष्टीनं अजून एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे सिल्वर। मित्रांनो, सिल्वर 103.38 डॉलरला जाऊन पोहोचला आहे। फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला जवळपास 7.5% जोरदार रॅली सिल्वरमध्ये आली आहे। सिल्वरमध्ये ही जी रॅली आहे ही कुठंपर्यंत मार्केटला घेऊन जाणार माहीत नाही। दुसऱ्या बाजूला मित्रांनो, जर गोल्डचा जर विचार केला तर गोल्डमध्ये देखील मोठी रॅली जी आहे ती सुरू असल्याचं दिसून येते। फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला गोल्डमध्ये परत 1% रॅली आली आहे। गोल्ड देखील ऑलमोस्ट $5,000 आसपास जाऊन पोहोचला दिसून येतोय। पण मित्रांनो, मार्केटमध्ये कमोडिटी मार्केटमध्ये जो काही उलटफेर सुरू आहे ना, हा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। क्रूड ऑइलचा जर विचार केला तर क्रूड ऑइलमध्ये देखील जवळपास या ठिकाणी तेजी येताना दिसून येते। 3% क्रूड ऑइल देखील वाढलेला आहे। पण मित्रांनो, क्रूड ऑइलच वाढत नाहीये तर दुसऱ्या बाजूला नॅचरल गॅस यामधली रॅली मात्र मित्रांनो भयंकर सुरू आहे। पाठीमागच्या 5 ट्रेडिंग सेशनमध्ये नॅचरल गॅस 50% वाढलं आहे। म्हणजे यावरून तुम्ही समजून घेऊ शकता सध्या मार्केटमध्ये आणि पूर्ण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये सॉफ्ट कमोडिटी असू द्या, हार्ड कमोडिटी असू द्या, ह्यामध्ये कशा पद्धतीनं आग लागलेली आहे। मित्रांनो, गोल्डवरती चाललंय, सिल्वरवरती चाललंय, युरेनियमवरती चाललं आहे, त्याचबरोबर नॅचरल गॅसमध्ये देखील रॅली आहे। याचा अर्थ फ्यूल इकॉनॉमी जी आहे ती खूप जोरदार सुरू असलेली दिसून येते। त्याचबरोबर मित्रांनो, याचा सर्वांचा इम्पॅक्ट जो आहे तो येणाऱ्या आठवड्यात डेफिनेटली मार्केटवर राहणार आहे। जोपर्यंत सिल्वर आणि गोल्डमध्ये प्रॉफिट बुकिंग होणार नाही, या ठिकाणी जोपर्यंत रिव्हर्सलचं साईन येणार नाही तोपर्यंत मार्केटसाठी थोडं अवघड आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या। त्याचबरोबर मित्रांनो, 1 फेब्रुवारीला भारत सरकारचं बजेट आहे आणि बजेटमध्ये सरकारनं कुठल्याही निगेटिव्ह गोष्टी करू नये यासाठी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर डेफिनेटली सरकारवर प्रेशर क्रिएट करण्यासाठी बजेटच्या अगोदर मोठ्या प्रमाणात सेलिंग करत आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, मार्केटच्या दृष्टीनं काही रिझल्ट आलेत, हे रिझल्ट देखील समजून घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर कोटक महिंद्रा बँकेचा Q3चा रिझल्ट आलेला आहे। कंपनीचा प्रॉफिट 4% वाढून तो 3,446 कोटी रुपयांना जाऊन पोहोचला आहे। मित्रांनो, हा जर रिझल्टचं तुम्ही प्रॉपर अनालिसिस केलं तर एक गोष्ट या ठिकाणी क्लिअरली दिसून येते, कोटक महिंद्रा बँकेचा Q3चा रिझल्ट मिक्स्ड टू स्लाइटली पॉझिटिव्ह वाटतोय हे पहिल्यांदा लक्षात घ्या। माझ्या दृष्टीने ह्या रिझल्टमध्ये एक गोष्ट खूप चांगली आहे ते म्हणजे असेट क्वालिटी जी आहे, ज्याला ग्रॉस NPA असं देखील म्हटलं जातं, ते 1.30% आली आहे, जे पाठीमागच्या क्वार्टरमध्ये 1.50% होती। म्हणजे बॅड लोन बँकेचे कंट्रोलमध्ये आहेत। त्याचबरोबर स्लिपेजेस देखील थोडे कमी झाले आहेत। नवीन NPA येण्याचा वेग देखील या ठिकाणी कमी झाला आहे। याचा अर्थ हा कॉन्फिडन्स वाढतोय हे पहिल्यांदा लक्षात घ्या। त्याचबरोबर मित्रांनो, अजून एका कंपनीचा जो रिझल्ट आहे हा खूप स्ट्रॉंग आहे, खूप मजबूत आहे, ते म्हणजे MCX। मित्रांनो, MCXनं जो रिझल्ट दिलाय ना, हा टर्न अराउंड स्टोरी आउटस्टँडिंग रिझल्ट आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या। पण मित्रांनो, हा रिझल्ट आहे
याच पद्धतीचा रिझल्ट भविष्यामध्ये येईल ह्याची कुठलीही गॅरंटी नाही. हे पूर्ण एज्युकेशनल पर्पजनं रिझल्टचा ॲनालिसिस करून सांगतोय. मित्रांनो, EPS आणि रेव्हेन्यू जो आहे तो एस्टिमेटला बीट करताना दिसून आला आहे. कंपनीचा EPS अर्निंग पर शेअर 15.73 रुपये आहे, तर रेव्हेन्यू जो आहे तो 6.97 बिलियन इतका पोचलेला दिसून येतोय. त्याचबरोबर जे एस्टिमेट होतं त्यापेक्षा हा रिझल्ट चांगला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, कंपनीचा टर्नओव्हर जर बघितला, ॲव्हरेज डेली टर्नओव्हर तो 224% वाढला आहे. मित्रांनो, ह्यामध्ये खूप मोठा जंप दिसून आला आहे. मित्रांनो, कंपनी सध्या जर बघायचं झालं तर नवीन इंडेक्स घेऊन येते, नवीन प्रोडक्ट घेऊन येते. त्यामुळे येणाऱ्या दिवसात प्रोडक्टची स्ट्रेंथ वाढणार आहे. त्यामुळे डेफिनेटली कंपनीच्या बिझनेसवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. ज्या पद्धतीनं टर्नओव्हर वाढला त्याच पद्धतीनं हा टर्नओव्हर प्रॉफिटमध्ये देखील कन्वर्ट होताना दिसून आलाय. प्रॉफिट आफ्टर टॅक्स जर बघायचं झालं तर ते 151% वाढलं आहे. म्हणजे MCXनं या क्वार्टरमध्ये 401 कोटी रुपयांचा प्रॉफिट कमवला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी जर EBITDA बघितला तो देखील 74.4% असल्याला दिसून येतोय. पण मित्रांनो, तुम्हाला जर या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर स्वतः तुम्ही त्याचं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच त्या संदर्भात डिसिजन घेणं गरजेचं आहे. म्हणजे मित्रांनो, येणाऱ्या आठवड्याचा जर विचार केला तर मार्केटच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचा टिगर पॉइंट असणार आहे आता बजेट. आणि बजेट रॅलीला सुरुवात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही, कारण बऱ्याच वेळेला बजेटच्या अगोदर 5 ते 6 दिवस 15 दिवस खूप मोठी रॅली बनते. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला येणाऱ्या दिवसात स्क्रीन बघून ट्रेडिंग करणं गरजेचं आहे. इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन घेणं गरजेचं आहे, कारण आता मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी खूप वाढणार आहे. IV देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे मित्रांनो, प्रीमियम देखील खूप एक्सपेन्सिव्ह ऑप्शनचे होतील. त्यामुळं प्रॉपर हेज करून, प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करून, प्रॉपर पोझिशन सायझिंग ठेवून या मार्केटमध्ये पुढलं 8 ते 10 दिवस तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. जसं बजेट रविवारच्या ट्रेडिंग सेशनला 1 फेब्रुवारीला आउट होईल, त्यानंतर ऑप्शनचे प्रीमियम जे ते डाऊन व्हायला सुरू होतील. मित्रांनो, तुमच्या या बजेटकडून सरकारकडे काय अपेक्षा असणार आहेत ते कमेंट्स करून नोंदवायला विसरू नका. आणि अशाच माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करा. परत एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. धन्यवाद.